मध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेची मुजोरी. वसंत व्हॅली परिसरात असलेल्या डीमार्ट मधील मराठी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तन करत मराठी भाषा आणि मराठी माणसांबद्दल वापरले आक्षेपार्ह शब्द. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मनसे आक्रमक. महिलेला जेव्हा विचारला, मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून महिलेने मागितली कर्मचाऱ्याची माफी. महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात. तुला कुठच्यावर मराठी माणसाला कचरा म्हटलेला तर बघ तू पोलीस स्टेशनला गेले. जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल हेच ऐकलंय की मराठी भाषा ही राजभाषा आहे. आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करायची होती म्हणून आलो होतो. आमच्या मनातही कधी आलं नव्हतं की इथे येऊन आपण एवढं कुणाशी भांडणावर करावं लागेल किंवा एवढा घाण अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं. झालं असं की एक महिला समोर उभी होती जिथे सामान देण्याचं काम चालू होतं. काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता, बहुतेक तो आगरी असावा. अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता. पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी वागत होती. सामान फेकत होती त्याच्या अंगावरती, त्याला ओरडत होती, त्याला एसी लावायला सांगत होती, खूप त्रास त्या मुलाला देत होती. पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता. तिचं वागणं बघितल्यानंतर माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते, आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही बाई खूप चुकीचं वागते. आणि त्यात ती बाई त्याला म्हणाली की तू मराठीमध्ये बोलायचं नाही, माझी हिंदीमध्येच बोल. आणि हे सगळं बोलताना ती मराठीमध्ये बोलत होती. जर तुला मराठी येत आहे तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे? तो मुलगा म्हणाला मी मला हिंदी येत नाही, मी मराठीमध्ये बोलणार. एवढं स्पष्ट अगदी स्वच्छ शब्दात त्या मुलांनी सांगितलं. कुठेही तो मुलगा चुकीचा वागत नव्हता. त्यानंतर त्या बाईने ओरडाआरडी सुरू केली. त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे, आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो, आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकताय. हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला. मी एवढंच म्हटलं की तुम्ही या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम आहे तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही. आम्ही महाराष्ट्रात आहोत, आम्ही मराठीच बोलणार. त्यानंतर ती बाई कमीत कमी 2 वेळा माझ्या अंगावर धावून आली. माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला, माझ्या मिस्टरांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला. त्यांच्याही अंगावर ती बाई धावून गेली. डीमार्टच्या प्रशासनाने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला. खरं तर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं, पण ते झालं नाही. पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं हे करत होतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पळायचा प्रयत्न केला. पडल्यानंतर पण त्या बाईची बोंबाबोंब चालू होती की मराठी भिकारी आहे, महाराष्ट्र भिकारी आहे, महाराष्ट्र भिकारी आहे. माझ्या राज्याबद्दल, माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही. म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहेत, संदीप दादा किंवा आमच्या ताई आहेत, या सगळ्यांना कॉल केला. आणि ते आल्यानंतर गणेश दादाला सुद्धा कॉल केला की बाबा असं असं झालेलं आहे, तुम्ही इथे या. आणि सगळे तात्काळ ते लोक धावून आलेले आहेत. आणि